नमस्कार, मी प्राची घाणेकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटींच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धनास शासनाचं प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करावी असे निर्देश मुख्यमंत्री दिले. दरम्यान श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासासाठी 172 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्मस्थानाच्या संवर्धनासाठी 41 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. किल्ले अजिंक्यतारा जतन आणि संवर्धनासाठी 134.80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर संगम माहुली समाधी स्थळ संवर्धन प्रकल्पासाठी 133 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यासाठी 210 कोटी रुपयांची तरतूद आहे. तर श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी 301.54 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र हे महाविस्तारच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. महाविस्तार अॅप जेव्हा इंडिया एआय समिटमध्ये गेलं तेव्हा केंद्र सरकारनं केवळ त्यांचं कौतुक केलं नाही, तर केंद्र सरकारनं सांगितलं की महाविस्तार तुम्ही केलाय, आता भारत विस्तार आम्ही करू असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे त्याच्या भाषेमध्ये या ॲपवर मिळणार आहे. त्याचं डेमॉन्स्ट्रेशन त्याला मिळणार आहे. त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाकरता एक आमचा एजंट आहे जो तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल. तुम्हाला पाहिजे तो प्रश्न टाईप करा. टाईप करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या भाषेत विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. याच्यामध्ये जोही कृषीशी संबंधित प्रश्न आहे अशा सगळ्या प्रश्नांकरता हे मॉडेल आपण ट्रेन केलेलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपलं महाविस्तार ॲप हे आता जेव्हा इंडिया एआय समिटमध्ये गेलं, केंद्र सरकारने केवळ त्याची तारीफ केली नाही, तर केंद्र सरकारने सांगितलं आता महाविस्तार तुम्ही केलाय, आता भारत विस्तार आम्ही करू. महाराष्ट्राची पूर्व आणि पश्चिम सीमा संचार द्रुतगती महामार्गानं जोडण्यासाठी विदर्भातील 547 किलोमीटरच्या 4 प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग, भंडारा गडचिरोली द्रुतगती मार्ग, नागपूर चंद्रपूर द्रुतगती मार्ग आणि नवेगाव मोरे कोनसारी ते सुरजागड ग्रीनफील्ड रस्ता अशा 4 प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पुणे प्रथम या लोगोचं अनावरण केलं. पुणे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे प्रथम ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. पुणे शहरासंदर्भातील प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचं कल्याण प्रथम मानलं जाईल, हा यामागील मुख्य हेतू आहे. तसंच कर्करोग रुग्णालय, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आणि कोनशिलेचं अनावरण, पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या साठवण टाक्यांचं लोकार्पण अशा पुणे शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही यावेळी उपस्थित होत्या. साताऱ्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घरांच्या चाव्यांचं वाटप केलेलं आहे. महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं असून हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी आज आपल्याला 9,000 कोटी रुपये मिळालेले आहेत. 30 लाख घरांच्या उद्दिष्टांच्या तुलनेमध्ये आपण अत्यंत गतीनं काम करत 5 लाख लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करत आहोत. पुढील वर्षी 15 लाख लोकांना चाव्या सुपूर्द करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघर घर देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.